द्राक्ष बागेला 80 ते 85 दिवसाच्या दरम्यान इथ्रिलची फवारणी चालू करावी लागते. आता इथ्रिल मारणं गरजेचं आहे का? किंवा ज्यांनी मारलंच पाहिजे असं काही विषय आहे का? त्याबद्दल मी थोडंसं सांगतो. आता ज्या शेतकऱ्यांना खोड्याचा प्रादुर्भाव जास्त असतो किंवा ज्या शेतकऱ्यांना घडाची साईज वगैरे चांगल्या प्रकारे मिळत नसते, त्या द्राक्ष बागायतदारांसाठी इथ्रिलचा वापर केला तर काही अडचण नाही. त्यांनी खोड्याचं प्रमाण म्हणजे खोडा कमी होण्यासाठी याचा वापर करा. आता तुम्ही म्हणणार याचं प्रमाण काय ठेवायचं? 100 लिटर पाण्यासाठी इथ्रिल आपल्यासाठी घ्यायचं आहे 40 मिली. ऐकून घ्या, 100 लिटर पाण्यासाठी 40 मिली एवढ्या प्रमाणातच घ्यायचं, म्हणजे 200 लिटरला 80 मिली. अशा प्रकारे आपल्याला जर खोडा कमी करायचा असतो ना, खोडा असा वाढून द्यायचा नसेल, तर यासाठी आपण याचा वापर करू शकतो. पहिला स्प्रे 80 ते 85 दिवसाच्या दरम्यान इथ्रिलचा स्प्रे करा. त्याच्यानंतर कंप्लीट 20 दिवसानंतर म्हणजे 100 ते 105 दिवसाच्या दरम्यान इथ्रिलची आपली दुसरी फवारणी करून घ्या. काही अडचण नाही इथ्रिलची फवारणी दुसरी फवारणी केल्यानंतर तेच प्रमाण आहे त्या प्रमाणात पुढच्या वेळेला पण फवारणी करून घ्या. धन्यवाद.